Liability clause. A memorandum of association of company limited by shares or limited by must disclose that the liability of members of the company is guarantee limited if the company is to be incorporated with limited liability. सी लायबिलिटी कॉस्ट मध्ये कंपनी लिमिटेड कंपनी आहे की नाही हे तिथे डिस्क्लोज करणं गरजेचं असतं. मीन्स लिमिटेड बाय शेअर्स ऑर लिमिटेड मध्ये कशा प्रकारची आहे, मग लिमिटेड बाय शेअर्स आहे की नुसती लिमिटेड आहे, त्याची लायबिलिटी कशी आहे हे तिथे डिस्क्लोज करणं खूप इम्पॉर्टंट असतं. दॅट्स वाय the company limited by shares or limited by must disclose that the liability of members of company. Then guarantee limited मध्ये company जी आहे company is guarantee limited if the company is to be incorporated with limited liability. मग ती जर कंपनी लिमिटेड लायबिलिटी असेल तर ती गॅरंटेड बाय लिमिटेड असेल किंवा लिमिटेड बाय शेअर्स असेल. म्हणजे तिथे जे काही क्लॉज आहे तो तिथे मेन्शन केला पाहिजे. Next is capital clause. Capital clause states the amount of share capital. The capital with which the company is registered is distinguished as under. आता कंपनीचं जे काही कॅपिटल आहे त्याचं सुद्धा इथे बायफर्गेशन सांगितलेलं आहे. मीन्स रजिस्टर्ड कॅपिटल, ॲथोराइज्ड कॅपिटल, नॉमिनल कॅपिटल प्रत्येक जेवढं जेवढं आपलं कॅपिटल आहे ते डिस्टिंग्विश करून त्यामध्ये त्याचं बायफर्गेशन इथे केलं पाहिजे. रजिस्टर्ड कॅपिटल, हाऊ मच द रजिस्टर्ड कॅपिटल, हाऊ मच ॲथोराइज्ड कॅपिटल, हाऊ मच नॉमिनल कॅपिटल. मग त्या कंपनीचं कॅपिटल जे आहे हे या तिन्ही कॅपिटलमध्ये इथे बायफर्गेशन त्याचं केलं पाहिजे. Then a company is authorized to issue only the quantum of shares as authorized by the memorandum of association. मग कंपनी तेवढेच शेअर इश्यू करू शकते जेवढे मेमोरंडम ऑफ असोसिएशन मध्ये तिथे ऑथोराइज केलेले जेवढे आहेत तेवढेच. सो मेमोरंडम ऑफ असोसिएशन इज व्हेरी इम्पॉर्टंट डॉक्युमेंट बिकॉज जेवढं मेमोरंडम ऑफ असोसिएशन मध्ये आहे तेवढीच लिमिट असते कंपनीला, त्यापेक्षा जास्त ते इश्यू करू शकत नाहीत. दॅट्स वाय कंपनी ऑथोराइज टू इश्यू ओनली द क्वांटम ऑफ शेअर्स ॲज ऑथोराइज्ड बाय द मेमोरंडम ऑफ असोसिएशन. जेवढं मेमोरंडम ऑफ असोसिएशनमध्ये त्यांनी रिस्ट्रिक्ट केलेले आहेत तेवढेच शेअर्स जे आहेत ते इश्यू केले जातात. नेक्स्ट इज association or subscription clause. The association or subscription clause gives the details regarding several persons whose name and address are subscribed therewith, along with the signature, and also agrees to take the number of shares in capital of company mentioned against the respective names. मग कंपनीने कोणत्या कोणत्या शेअर होल्डर्सला किती शेअर्स इश्यू केलेले आहेत अलॉंग विथ द सिग्नेचर, त्यांचे सिग्नेचर, त्यांचा ॲड्रेस, हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या तिथे मेन्शन कराव्या लागतात. मेमोरंडम ऑफ असोसिएशनमध्ये या सगळ्या गोष्टी तिथे रिक्वायर्ड आहेत. दॅट्स वाय द असोसिएशन गिव्स द डिटेल अबाउट द सेव्हरल पर्सन्स अँड देअर नेम, ॲड्रेस आर सबस्क्राईब विथ देम. त्यांनी किती शेअर सबस्क्राईब केलेले आहेत, त्यांचं नाव, त्यांचं ॲड्रेस अलॉंग विथ देअर सिग्नेचर, त्याच्यासोबत त्यांची सिग्नेचर तिथे आपल्याला रेकॉर्ड करावी लागते. अँड ऑल्सो ॲग्रीज टू टेक नंबर ऑफ शेअर्स, त्याने किती शेअर्स तिथे घेतलेले आहेत, ॲग्री केलेले आहेत इन द कॅपिटल ऑफ कंपनी. म्हणजे सगळी इन्फॉर्मेशन त्यामध्ये मेमोरंडम ऑफ असोसिएशनमध्ये रेकॉर्डेड असते. दॅट्स वाय दिस इज असोसिएशन or subscription clause. The next point is doctrine of ultra vires and object clauses. See, the scope of activity of company always laid down in the object clause of memorandum. When the company exercise its power to promote and or realize any of its declared object, it is intra vires, means within the power of company. However,
any other acts of company which outside the scope of object clause of memorandum is ultra virus, means beyond the powers of company. So this is ultra virus and intravirus. Intravirus means within the powers of company. मग अशा ज्या गोष्टी की ज्या कंपनीच्या पॉवर्समध्ये आहेत, दॅट इज नोन ॲज अ इंट्राव्हायरस, मीन्स विदिन द पॉवर्स ऑफ कंपनी. मग त्या ॲक्टिव्हिटीज कोणत्या असतील तर मेमोरेंडम ऑफ असोसिएशनमध्ये जे काही मेन्शन केलेल्या ॲक्टिव्हिटीज आहेत, दीज आर द बियॉन्ड द सॉरी विदिन द पॉवर्स ऑफ कंपनी. म्हणजे मेमोरेंडम ऑफ असोसिएशनमध्ये रेकॉर्ड केलेल्या ॲक्टिव्हिटीज आहेत या कंपनीच्या पॉवरमध्ये आहेत. म्हणजेच काय तर या सगळ्यांवर कंपनी कंट्रोल करू शकते विदिन द पॉवर्स ऑफ कंपनी. दॅट्स वाय दीज आर इंट्रा व्हायरस. बट अशा काही ॲक्टिव्हिटीज की ज्या आउटसाइड द स्कोप ऑफ द ऑब्जेक्ट क्लॉज. म्हणजेच काय तर मेमोरेंडम ऑफ असोसिएशनमध्ये ज्या काही रिस्ट्रिक्शन्स किंवा ज्या काही लिमिटेशन्स आहेत त्या लिमिटेशन्सच्या बियॉन्ड त्याच्या बाहेर जर काही जात असेल की जिथे कंपनीची पॉवर तेवढीशी पुरेशी राहत नाही. म्हणजेच काय तर कंपनीच्या पॉवरच्या बाहेर जातंय. बियॉन्ड द पॉवर ऑफ कंपनी. दॅट इज नोन ॲज अ अल्ट्रा व्हायरस. मीन्स अशा ॲक्टिव्हिटीज की ज्या कंपनीच्या पॉवर्सच्या बाहेर आहेत. बियॉन्ड द पॉवर्स ऑफ company. So the scope of activity of the company is always laid down in the object clause of memorandum when the company exercises its power to promote and in or realize any of its declared object. It is intravirus. जे मेमोरेंडम ऑफ असोसिएशनमध्ये मेन्शन केलेले आहेत, जे काही ऑब्जेक्ट क्लॉज आहेत, ज्याच्यावर कंपनीची पॉवर आहे विदिन द पॉवर्स ऑफ कंपनी, दॅट इज इंट्राव्हायरस. However, any other acts of company which is outside the scope of object clauseच्या स्कोपच्या बाहेर जाऊन किंवा त्या लिमिटच्या बाहेर जाऊन असे काही क्लॉजेस असतील मेमोरेंडम ऑफ असोसिएशनमध्ये मेन्शन केलेल्या क्लॉजपेक्षा लिमिटच्या पेक्षा बाहेर जात असेल बियॉन्ड द पॉवर्स ऑफ कंपनी, बियॉन्ड द पॉवर्स ऑफ कंपनी, कंपनीच्या पॉवर्सच्या बाहेर असतील देन इट इज अल्ट्राव्हायरस. So intraviral and ultravirus. The object clause has twofold purpose. In states, it states limited and extent of affirmatively the ambit means limit, the ambit powers of company and its state negatively nothing shall be done that beyond that limit. मग याच्यामध्ये काय म्हटलंय की जेवढं लिमिट दिलेली आहे त्या लिमिटच्या त्या लिमिटमध्ये किंवा त्या लिमिट जी दिलेली आहे त्या लिमिटच्या आतील ज्या काही ॲक्टिव्हिटीज आहेत की त्या लिमिटपर्यंत केलेल्या आहेत. सो दीज आर द विदिन द पॉवर्स ऑफ कंपनी, कंपनीच्या पॉवरमध्ये येतात. बट ज्या काही बियॉन्ड दॅट लिमिट असतील त्या लिमिटच्या पेक्षा बाहेरच्या ज्या काही ॲक्टिव्हिटीज आहेत इथे इट स्टेट्स दॅट निगेटिव्हली नथिंग शॅल बी डन दॅट बियॉन्ड दॅट लिमिट. शक्यतो त्या लिमिटच्या बाहेर कोणत्याही ॲक्टिव्हिटीज जाऊ नयेत, पण जर त्या गेल्या दॅट then it is ultravirus. Therefore, any act done by the company which is neither authorized by objects nor by the company, since the act is void. मग असं जर एखादं काही ऍक्ट कंपनीकडून घडला की जो अथोराइज नाहीये नॉर बाय द कंपनी, देन दॅट ऍक्ट इज वॉइड. मग अशा प्रकारचा जो ऍक्ट असेल तो वॉइड असणार आहे. इट कांट बी रॅटिफाईड बाय निगेटिव्हली दॅट शेअर होल्डर्स अल्सो. आणि हा जो ऍक्ट आहे हे रॅटिफाईड होऊ शकत नाही. दॅट द निगेटिव्हली दॅट शेअर होल्डर्स अल्सो. मग तो शेअर होल्डर्स असेल किंवा कंपनी असेल कोणाकडूनही झालं असेल तरी ते रॅटिफाईड होऊ शकत नाही. Effects of ultra-vires transaction. Contracts. Ultra-vires contracts are void ab initio and not
enforceable by or against the company. C. So these contracts are void ab initio and not enforceable by the company. Next point is ultra-vires torts and crimes. Tort means infringement. एखाद्या काय म्हणू शकतो आपण मीन्स ब्रेकिंग द रूल. एखादा जर रूल असेल, एखादा कायदा असेल, तर तो मोडला जातो. Torts and crimes. A company is held liable for the torts or crimes committed by the officers or directors of or servants. कंपनीच्या डायरेक्टर, ऑफिसर किंवा सर्व्हंट याने जर एखादा कायदा मोडला असेल, टॉर्ट अँड क्राईम, टॉर्ट्स ऑर क्राईम्स म्हणजेच काय? टॉर्ट्स मीन्स द इन्फ्रिंजमेंट. एखादा इन्फ्रिंजमेंट म्हणजे एखादा रूल ब्रेक करणे किंवा एखादा कायदा मोडला असेल किंवा काही क्राईम केला असेल, कमिटेड अ क्राईम. देन कंपनी इज हेल्ड लायबल फॉर दॅट टॉर्ट अँड क्राईम्स. मग याच्यासाठी जी कंपनी आहे ती लायबल ठरते. Under the principle of vicarious liability, provided by the following conditions are satisfied. मग काही कंडिशन्स आहेत, आपण वन बाय वन बघूया. The tort or crime has been committed by the officer or director or servant in the course of employment. मग जो काही तिथे क्राईम घडला असेल किंवा काही टॉर्ट, एखादा कायदा मोडला असेल, तर मग तो जो ऑफिसर आहे किंवा जो डायरेक्टर आहे, त्याच्या एम्प्लॉयमेंटमध्ये जर त्याने मोडला असेल, तर कंपनी लायबल होईल. Then such act must have been committed within the ultra vires powers. Means within the object of memorandum. किंवा किंवा अशी एखादी जर घटना घडली असेल, की दॅट इज विदिन द अल्ट्रा वायर्स पॉवर्स. Beyond the limits of company, beyond the powers of company. Then if such torts or crimes comes within ultra vires powers, the company is not liable. जर एखादा टॉर्ट किंवा एखादा क्राईम जो आहे विदिन द अल्ट्रा वायर पॉवर्स, जर तो अल्ट्रा वायर पॉवर्समध्ये येत असेल, मीन्स बियॉन्ड द लिमिट्स ऑफ कंपनी, बियॉन्ड द पॉवर्स ऑफ कंपनी, देन द कंपनी इज नॉट लायबल. मग अशा वेळेला कंपनी जी आहे ती लायबल राहत नाही. सो त्यातला फर्स्ट टाईप होता अल्ट्रा वायर्स कॉन्ट्रॅक्ट अँड नेक्स्ट टाईप होता अल्ट्रा वायर्स टॉर्ट अँड क्राईम्स. So in this point, we have seen the company is held liable for the torts and crimes committed by the officer, director, or servants under the principles. म्हणजेच काय, तर कंपनी जी आहे ही लायबल होते जर एखादा क्राईम घडला किंवा एखादा टॉर्ट मीन्स इन्फ्रिंजमेंट, जर एखादा कायदा मोडला असेल किंवा एखादा रूल ब्रेक झाला असेल, तर अशा वेळी कंपनी जी आहे ही लायबल ठरते. त्यासाठी काही कंडिशन्स दिलेल्या आहेत. सो प्रोव्हायडेड द फॉलोइंग कंडिशन्स. मग कंडिशनमध्ये काय काय आहे, तर जो काही क्राईम घडलेला आहे कमिटेड बाय इट्स ऑफिसर्स, डायरेक्टर, सर्वंट इन द कोर्स ऑफ एम्प्लॉयमेंट. त्या एम्प्लॉयमेंटमध्ये तिथे काम करत असताना मग तिथला जो ऑफिसर आहे, डायरेक्टर किंवा सर्वंट, त्यांच्याकडून एखादा क्राईम झाला असेल तर, किंवा सच ॲक्ट मस्ट हॅव बीन कमिटेड विदिन द अल्ट्रा वायर्स पॉवर्स. मग जर तो अल्ट्रा वायर्स पॉवर्समध्ये जर झाला असेल, तर कंपनी लायबल होईल. That is within the object of memorandum. पॉइंट्स लक्षात आलेत का सगळ्यांच्या?